प्रभाग नंबर 16चे आहेत आम्ही आणि त्याच्यामधून या टाईमवर मी BJP सेना आणि त्याच्या जे युती आहे ते सेना येतात पाहतात आणि बस आश्वासन देतात आणि कोणी काम करत कोणताच नगरसेवक काम नाही करत. बरोबर. BJP राहू या काँग्रेस राहू कोणती पक्ष काम करत नाही. अकोल्याच्या ज्या समस्या आहेत त्या असंख्य समस्या आहेत. BJPचाच माहोल आहे सध्या, पण यावेळेस BJPला पण धोका आहे यावेळेस. जो भी कैंडिडेट अच्छा रहा उसके लिए हम वोट देंगे. आपल्याला याच पक्षाला आणायचं त्याच पक्षाला आणायचं असं नाही. जो काम करेल त्याला समोर आणायचं आहे. आमचं म्हणणं आहे का की कोण येते तो विषय वेगळा आहे सर. आमचं म्हणणं आहे की जे आलं ते आम्हाला अशी सुविधा द्यायला पाहिजे सर. 5 साल से हम लोग यहाँ के रास्ते के लिए मांग कर रहे हैं. मेरे पीछे कचरा है, ये दिवाली से कचरा यहाँ से उठाया ही नहीं गया. तो ये हालत है. तो क्या है, टैक्स पूरा लिया जाता है, हमारे से वसूली पूरी होती है, लेकिन हमारे व्यवस्था कुछ ही नहीं. पूरे व्यापारी परेशान है, बीमार हो जाते हैं मच्छरों की वजह से. संतांच्या विचारांचं आणि जनतेच्या जागरूक मतांचं शहर अकोला आता तयार झालेलं आहे, सज्ज झाले आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी. या ठिकाणी आपण पाहणार आहोत माहोल कोणाचा हा कार्यक्रम. चला तर युसेन चॅनलसाठी जाणून घेऊयात जनतेच्या मनातील कौल माहोल कोणाचा. आपण या ठिकाणी एक व्यापारी आहेत, त्यांच्या आपण चर्चा करूयात काय माहोल आहे या ठिकाणी अकोला शहराचा. आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या कौल कोणाचा हा युसेन चॅनलवर आम्ही कार्यक्रम घेत आहोत. तर काय जाणून घ्यायच्या तुमच्या समस्या, अकोल्याच्या समस्या काय आहे आणि माहोल कोणाचा आहे. आपले प्रभाग नंबर 16चे आहेत आम्ही आणि त्याच्यामधून या टाईमवर मी BJP सेना आणि त्याच्या जे युती आहे ते सेना आणि ते पुन्हा ते सेना, कारण की आम्ही BJP चालू आहोत. बाकी जे समस्या आहेत ते हे मार्केटचीच आहे, बाकी काहीच नाही आहे जनता बाजारची. अच्छा अच्छा अच्छा. ते प्रॉब्लेम एक आहेत दुकानदारांच्या, ते जे समजून घेणार तर बरं आहे ना. बरं, जनता मार्केटचा काय प्रॉब्लेम, काय समस्या काय आहे? हे समस्या आहे की आम्हाला म्हणाले की हा जागा आम्ही म्हणजे कॉम्प्लेक्स उभा करू इथे आणि आम्हाला मध्ये काही जागा देणार नाही आहे असं म्हणाले ते. बरोबर. ते समस्या मोठी आहे आमच्यासाठी, पण आता BJP येणार तर आम्हाला समजून घ्या आणि आम्हाला जागा द्या. बरं, तर आधी पण BJPची सत्ता होती, आताही BJP येणार असं म्हणतात. येणारच आहे. हां, बरोबर आहे. पण जनतेचा कौल काय, काय समस्या काय आहेत अकोल्याच्या? अकोल्याची समस्या तेच आहेत, प्रभागाची समस्या, साफसफाईची समस्या, पण मोठी समस्या आमचीच हेच आहे दुकानदारांची, जनता बाजारची. बरोबर. सध्या तेच आम्ही दिसून राहिली मोठी, त्याच्यापेक्षा मोठी कोणती नाही दिसून राहिली, कारण की आम्ही 40 वर्षापासून 30 वर्ष राहिलेले आहेत. तर आमची समस्या सोबतच्या मोठी हेच आहेत आता. बरोबर. आणि ते म्हणजे BJPचे सावरकर आहे की धोत्रे साहेब आहेत, हे सगळं म्हणजे त्यांचे खासदार वगैरे आणि आमदार आहेत, ते समजून घ्या आम्हाला, तर मग आम्हाला जागा द्या. बरोबर. तर या ठिकाणी जनता बाजाराची समस्या आहे की ही जनता बाजार इथून उठणार आहे आणि या ठिकाणी मोठं कमर्शियल कॉम्प्लेक्स मॉल तयार होणार आहे. तर या ठिकाणी जर नागरिकांना या ठिकाणी असलेल्या व्यापाऱ्यांना या मॉलमध्ये जर त्यांना दुकानं दिलं तर ही समस्या सॉल्व्ह होऊ शकते असं या ठिकाणी व्यापाऱ्यांचं मत आहे. पण परत एकदा आपण जाणून घेऊयात आणखी व्यापाऱ्यांची काही समस्या. या ठिकाणी किरकोळ चपलांचं दुकान असलेले व्यापारी आहेत, त्यांनाही विचारू त्यांच्या काय समस्या आहेत. तर जनता बाजारच्या बाजारमध्ये स्वच्छता नाही आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, या निवडणुका तुम्ही कसे पाहता, तुमच्या काय समस्या आहेत. पाण्याची व्यवस्था नाही आहे, नळाची वगैरे सुविधा नाही आहे त्याच्यामध्ये, पण स्वच्छता नाही आहे, घाण खूप आहे, कचरा खूप आहे इथं. आणि कोणत्या पण नगरसेवकला वोटिंग वगैरे करू आपण तर ते कामं करत नाहीत 5 वर्षात. बरोबर. ते फक्त इलेक्शनच्या दिवशी येतात पण प्रचार करतात, तोपर्यंत नगरसेवक 5 वर्षापर्यंत दिसत नाही. बरोबर आहे. तर मग आता सत्ता पक्षाचा आता तुमच्याकडे असं वाटत आहे, तर आता सत्ता बदल व्हावी वाटते का? सत्ता बदल व्हावी वाटते, पण कोणती बी सत्ता कोणी काम करत नाही. बरोबर. 5 वर्ष फक्त हे करतात, ते आपले येतात पाहतात आणि बस आश्वासन देतात आणि कोणी काम करत कोणताच नगरसेवक काम नाही करत. बरोबर. BJP राहू या काँग्रेस राहू कोणती पक्ष काम करत नाही. बरं, आता तुम्ही पाहत आहे की बा आता महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे झेंडे आहेत, प्रचाराची रणधुमाळी झालेली आहे. तर असा तुम्हाला काय तुमच्या मनातून काय वाटतं, कोणाचा माहोल आहे? सध्या माहोल तर आपला BJPचाच माहोल आहे सध्या, पण यावेळेस BJPला पण धोका आहे यावेळेस. त्यांची पण सत्ता येऊ शकते, पण खूप पार्टीचे लोक नाराज झाले आहेत BJP. अच्छा.
पण अकोल्यामध्ये काही असं विकास नाही, डेव्हलपमेंट नाही, असं जसं बाहेरचे पार्क वगैरे नाही आहे इथं. ते बाहेरून लोक येतात म्हणजे तुमच्या अकोल्यामध्ये काय आहे, तर अकोल्यामध्ये आमच्या काहीच नाही असं. कोणी पण टावर आहे फक्त, तर आम्ही हेच म्हणतो टावर आहे, बाकी दुसरं काही नाही फिरण्याला आहे. बरोबर सगळे आम्हाला तुमच्या अकोल्यामध्ये काय आहे, तर एक ऊन आहे बस, त्याच्या उपर काही नाही आहे. बरोबर. तर या ठिकाणी अकोला शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातून प्रश्न उपस्थित केला जात आहे की अकोला शहरामध्ये बाहेरून जर आपल्याकडे जर पाहुणे आले तर पाहुण्यांना दाखवण्यासाठी काही नाही असं यांचं मत आहे. तर काय व्हायला पाहिजे तुम्ही सांगा. विकास झाला पाहिजे, नवीन नवीन पार्क झाले पाहिजे, अजून त्याच्यानंतर एक डेव्हलपमेंट झाला पाहिजे, रोजगार वाढवला पाहिजे बस. अकोल्याच्या मुलं बाहेर गेले जात आहे, कंपनीमध्ये जॉब करत आहे, तर अकोल्यात काही डेव्हलपमेंट नाही, विकास नाही आहे. कंपनी यायला पाहिजे अकोल्यामध्ये. अकोल्यामध्ये आमदार भाजपचे आहे, खासदार भाजपचे आहे, तरी पण काहीच विकास नाही अकोल्यामध्ये. विकास झाला पाहिजे ना, रोजगार मिळाला पाहिजे सगळ्यांना. कंपन्या आल्या पाहिजे, मोठमोठ्या कंपन्या आल्या पाहिजे अकोल्यामध्ये, रोजगार चालू झाला पाहिजे. तर या ठिकाणी कंपन्या आल्या पाहिजेत आणि बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे. हे किरकोळ व्यापारीशी आपण आता चर्चा केली आहे. परत एकदा जाऊयात की इकडे युवा थांबलेले आहेत. युवकांना आपण विचारूयात की बा त्यांच्या काय समस्या आहेत. तर आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, माहोल सुरू आहे, तर तुमच्या काय समस्या आहेत? आमच्या समस्या दूर झाली पाहिजे चांगली. आणि आमच्या जसं वार्डा म्हणजे आमचा वार्ड 7 येते 4 पैकी, तर आमच्या वार्डामध्ये जसं नाल्या वगैरे घाण झाल्या, कचरा रोडावर येतं. आमच्या वार्डात एक नगरसेवक आहे सुनील भाऊ मिश्रा, ते ज्यावेळेस नगरसेवक होते त्यावेळेस आमच्या वार्डामध्ये चांगली स्वच्छता होती, चांगलं म्हणजे रोज कचऱ्याच्या गाड्या यायच्या, कचरा धुतला. आता त्या 7 वर्षामध्ये आमच्या इकडं पूर्ण घाण झालेली. तर आम्हाला मग जर नगरसेवक जर पाहिजे असणार तर सुनील मेश्राम नाही तर सुनील मेश्राम सारखाच नगरसेवक आम्हाला पाहिजे. तर या ठिकाणी युवकांनी शहर स्वच्छतेच्या विषयी प्रश्न उपस्थित केलेला आहे. शहर स्वच्छ असावं असं त्यांचं मत झालेलं आहे. पुन्हा एक युवा आहेत, युवकांना आपण चर्चा करूयात. तुम्ही सांगा की बुवा काय शहराच्या काय समस्या, काय माहोल आहे, कोणाचा माहोल आहे? काही माहीत नाही. तुम्ही मतदान करता तर कोणत्या आधारावर तुम्ही मतदान करता की काय विकास व्हायला पाहिजे मतदान करता? बरोबर. 5 वर्ष जे सत्ता होती आता परत कोणाचा असा माहोल आहे की कोणाचा यायला पाहिजे असं वाटतं? मला काही वाटत नाही. हे वाटते की बा ती पार्टी यायला पाहिजे, त्यांना विकासाचं काम विकासाचं काम. तर या ठिकाणी विकासाच्या वर जास्त भर नागरिकांचा दिसत आहे. आपण पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात, दुसऱ्या व्यापाऱ्याकडे जाऊ. या ठिकाणी मिरचीचे किरकोळ व्यापारी आहेत आणि आपण त्यांना विचारावूत माहोल काय आहे अकोल्याचा, महानगरपालिकेचा आणि काय व्हायला पाहिजे, या निवडणुकांमध्ये काय बदल व्हायला पाहिजे ते विचारूयात. आता निवडणुका आहेत, काय बदल व्हायला पाहिजे? बदलाव म्हणजे कसा सर, जे पहिले झाला ते आपलं काही खरं नाही आहे. जे आपल्याला बदलाव पाहिजे. अच्छा. हो, म्हणजे प्रगण एवढा वाढलेला आहे, आपलं सत्ता नवीन पाहिजे आपल्याला. बरोबर. हो, काय म्हणजे तुम्हाला काय विकास व्हायला पाहिजे असं वाटतं? विकास पाहिजे आपल्याला. बरोबर. ते कसा विकास म्हणजे कसं पाहिजे, सर्वच विकास पाहिजे, त्याचं स्वतःचं नाही पाहिजे. बरोबर. पण तुम्ही आता व्यापारी आहात, हो. तुम्हाला काही समस्या येतात का? येतात ना. काय प्रगण म्हणजे काय, ती गाडी लावली कोण लावता, तिकडे लावली कोण लावता, आम्हाला हे होता ते होता. त्यांना लोकांना अडचण आहे. मग अडचण कशाची आहे ते सांगून आम्ही, अडचण कशाची आहे. आम्ही व्यापारी करणार आहोत, आम्ही पोट भरण्यासाठी करणार ना. मग तुम्हाला अडचण कशाची आहे. अच्छा. मग आम्हाला सुधार पाहिजे ना आपल्या गावाचा आपला. बघ तेच बोलणं माझ्या बात पेस्ट. तर या ठिकाणी व्यापाऱ्यांना, किरकोळ व्यापाऱ्यांना अडचणी आहेत. त्यांना असं वाटतं की बा गाड्या त्यांच्या ज्या ठिकाणी आहेत त्या लावू देत नाहीत, असं महानगरपालिकेचं वर अप्रत्यक्षरित्या सूचना दिल्या जातात. कुठे लावतात, मोबाईलमध्ये काढता फोटो, इकडे कोण लावतात तर कोण माहोल लावतात. आहे महानगरपालिकेचा? चांगला आहे. बरोबर. काय व्हायला पाहिजे आता सुधार झाला पाहिजे. बरोबर. असं म्हटलं जातं की बा हा जनता बाजार आहे तो इथून उठत आहे, त्यावरती नवीन आता ते ह्याच्यात थोडी कशाने व्यापारी आहे? अंदाज. अच्छा. तर तुम्हाला काय वाटतं की बा काय कोणती सत्ता येणार, कोणाची सत्ता येणार?
आता आमच्या हातात थोडी आहे. मतदार म्हणून तुम्ही मतदान करता, तुमच्या मतदानाचं वरून सत्ता येतो. आम्ही कोणाला करू ते आली दुसरी तो काय करतो मशीनाचा काय काय आम्हाला थोडी माहिती आहे. बरोबर आहे. इथून मशीनावर ऑब्जेक्शन घेता. हां. बरोबर बरोबर. या ठिकाणी जे EVM मशीन जे आहेत तर त्यावरही काही व्यापारी ऑब्जेक्शन घेत आहेत की त्यांना असं वाटतं की बा आम्ही वोटिंग कोणालाही केली तरी आमचा काही फरक पडत नाही EVMमुळं. बघूयात आपण दुसऱ्या काही व्यापाऱ्यांना विचारूया. या ठिकाणी परत किरकोळ व्यापारी आहेत तर त्यांना अकोला शहराचा काय माहोल आहे, माहोल कोणाचा या कार्यक्रमामध्ये विचारत त्यांच्या काय समस्या आहेत. जनता बाजारामध्ये आपण फिरत आहोत आणि व्यापाऱ्यांचा कौल जाणून घेत आहोत माहोल कोणाचा या कार्यक्रमाच्या अंतर्गत. बोलो सर. हाँ, तर इधर महानगरपालिका के चुनाव है तो उस चुनाव में क्या बदल होना चाहिए, कैसा होना चाहिए? देखिए यहाँ तो अभी तो कुछ समझ में नहीं आया किसी को, अभी तो माहौल चल रहा नहीं बराबर. 5-6 दिन के बाद कुछ पता चलेगा. अच्छा अच्छा. हाँ, अभी कुछ ऐसा कोई हवा आई नहीं कि कैसा क्या है. अभी सब अपने अपने नए नए साल में बैठे भी है. अच्छा अच्छा. हाँ. यहाँ तो पहले सब धंधे की परेशानी है. जी जी जी. अच्छा, क्या परेशानी है धंधे की? यहाँ तो अभी गिराक तो अभी है ही नहीं, किसी की भी नहीं. अभी लोगों के पास पैसा ही नहीं है अभी. जी जी जी. तो अभी जैसे कि यहाँ पर आपने पता है कि माहौल फिलहाल हुआ नहीं है, लेकिन देखिए कि अभी शहर में क्या समस्या है कि क्या विकास होना चाहिए, डेवलप क्या होना चाहिए? क्या है, सड़का होना ये है वो है, बाकी तो कुछ भी नहीं दिखता है. विकास के लिए तो ये सड़क का है बनाते हैं, बाकी तो कुछ बनाते ही नहीं. अच्छा अच्छा अच्छा. बाकी तो यही तो है ही नहीं कुछ. अच्छा अच्छा अच्छा. तर या ठिकाणी रस्ते जे आहेत रस्ते विकासाच्या दृष्टिकोनाने प्रश्न उपस्थित झालेला आहे. बघूयात आपण पुढच्या व्यापाऱ्यांना विचारत काय समस्या आहेत त्या. रोज सवेरे से तो शाम तक ये पूरा रोड पानी पानी भरा हुआ रहता है, कोई ग्राहक आता नहीं है. हम व्यापार हमारा एकदम ठप हो गया है. आप मेहरबानी करें ये रोड का कुछ कर दो. तिथं तुमचे रस्त्याची समस्या आहे या ठिकाणी, तर ते आपण तुम्ही सांगितलेले आहे. काय माहोल काय आहे या ठिकाणी? माहोल म्हणजे पाण्याचा त्रास आहे लोकांना. अच्छा. हा, पाण्याचा त्रास आहे, त्यांना ते गिऱ्हाईक येत नाही आमच्याकडे. असं झालं आमच्याकडे. म्हणून तुमचा जो वार्ड नगरसेवक आहे त्यांना तुम्ही सांगितलं जे रस्ते करायचं. सबको बोल दिया है, आमदार को खासदार को सगळं सबको सांगितलं बोल आहे. दिया है. आमदार को खासदार को सबको बोल दिया है, मिनिस्टर को और मेंबरों को बोल दिया है, लेकिन कोई सुनवाई नहीं हुई अभी तक. हाँ, हाँ बोल के जाते हैं लेकिन होता नहीं. यहाँ पर झंडा वंदन होता है, हमारा अध्यक्ष है पटेल साहब, तो उन्होंने कई बार बोले तो भी होता नहीं. हाँ हो जाएगा. एक बार रोड पास हो गया, लेकिन 6-8 महीने हो गए रोड पास हो गया लेकिन बनाया नहीं. हाँ. तो इसके पहले जो अभी तो 5 साल तो प्रशासक राज था अभी, और उसके पहले जो है तो भारतीय जनता पार्टी की सत्ता थी. अब आपको क्या लगता है कि प्रशासक राज में कुछ हुआ नहीं है? नहीं हुआ तो नहीं. कौन सी आने के बाद में हो जाएगा? अब देखो कोई पार्टी आ जाए अच्छी तो बनाने को होने को होना, ऐसी बात है. हमारा वही इरादा है. अब ये समझ के हमारे को वोटिंग यही करते बोला हैं कि कोई सुविधा है अच्छा आदमी हमारी चुन के कि ये आएगा. मार्केट की आप चुन के आओ, हमारे मार्केट का कुछ करो. आप कम से कम मार्केट का विकास करो, गिराकी हमारा कुछ पेट भरे, ऐसी बात है. हाँ, यही हमारी मांग है. दूसरी मांग तो हम करते ही नहीं, ऐसी बात है. मार्केट का विकास करो ऐसा यहाँ पर बोला जा रहा है, और कई सालों से जनता बाजार ये मार्केट बहुत फेमस है. तो और पूछते कि यहाँ पर क्या समस्या है व्यापारियों से. तुम्ही इथे आलेला आहात आणि कशासाठी आलेला आहे? महानगरपालिकेच्या भाजीपाला घ्यायसाठी आलो साहेब. बरोबर. तर महानगरपालिकेच्या निवडणूक आहे, तर तुम्हाला काय वाटतं, काय माहोल आहे? नाही तसं तर काही सांगता येणार नाही. अच्छा अच्छा. वोटिंग करणार आहात तुम्ही? हा, वोटर आहो. वोटर आहात. तर तुम्ही ज्यावेळेस वोटिंग करता तर तुम्हाला काय वाटतं की बा तुम्ही वोटिंग काय म्हणून करता? काय म्हणून म्हणजे जनतेचं काम चांगलं व्हावं, चांगल्या ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या दूर व्हावं आणि त्या लोकांनी त्याला सहकार्य करावं असं वाटतंय. जनतेचं काम चांगलं व्हावं, लोकांच्या समस्या दूर व्हाव्यात या विचारानं या ठिकाणी वोटिंग केलं जातं असं या ठिकाणी काही नागरिकांचं मत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण इथं बाजारात आलेलो आहोत आणि या बाजारामध्ये काही नागरिक आहेत. त्यांना विचारूयात की कोणत्या मुद्द्यावर आहे चर्चा, कोणत्या मुद्द्यावर कोणत्या पक्षाचा आहे माहोल आणि काय आहेत समस्या.
महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि काय माहोल आहे कोणत्या पक्षी? आज खऱ्या अर्थाने जो टाउन प्लॅनिंग ज्याला म्हणतात, खऱ्या अर्थाने यांना त्या पद्धतीने जशी भारतीय जनता पार्टीच्या हातात आता 2 दशकापासून या ठिकाणी सत्ता दिलेली आहे, पण खऱ्या अर्थाने कुठंच विकास दिसत नाही. आज तुम्ही जो टाउन प्लॅनिंगचा जर विभाग पाहिला, अनेक ठिकाणी अवैध बांधकामांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने एक हे दिलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आज जो गोरगरीब आहे, आज आपण या ठिकाणी जनता बाजाराचा जर विषय घेतला, जे फुटपाथवर हा वर्ग आहे, हे एक मोठे मतदार आहेत आणि सर्वसामान्यांच्या गरजा जे भागतात याच्यामध्ये सर्वसामान्यांच्या गरजा आहेत की बाजाराच्या माध्यमातून, फुटपाथवाल्याच्या माध्यमातून त्या पूर्ण होत असतात. परंतु आज या ठिकाणी मनमानी जे मोनोपॉलिसी सुरू आहे भारतीय जनता पार्टीची, म्हणून यावेळेस भारतीय जनता पार्टीला सर्वसामान्य मतदार हा कंटाळलेला आहे. कुठल्याही आज आपण अवैध बांधकामाचं म्हणून आज या ठिकाणी आंदोलन जर असेल तर वंचित बहुजनाकडे. आज शहरामध्ये आज आपण पाहतो न्यू तापड्या नगरचा भाग आहे, तो ब्रिज आज कितीतरी वर्षापासून आज त्या ठिकाणी तो ब्रिज बनवण्यात आला नाही आहे. त्या ब्रिजच्या समस्या या सर्वसामान्य या अकोला शहराचा तो एक रस्ता आहे, मोठा रस्ता आहे, लँडलाईन मार्ग आहे, परंतु आज या ठिकाणी अशा अनेक समस्या आहेत की सर्वसामान्य जनता हे भारतीय जनता पार्टीला कंटाळलेली आहे. तर या ठिकाणी नागरिकांनी असं म्हटलेलं आहे की महापौर वंचित बहुजन आघाडीचा बसणार. तर आपण या ठिकाणी अकोल्यातील समस्या जाणून घेत आहोत. अकोल्यातील महत्वाची समस्या काय आहे? रस्ते, पाणी की रोजगार? अकोल्याच्या ज्या समस्या आहेत ह्या असंख्य समस्या आहेत. लोकांनी डोळेझाकपणे त्या भाजपावर विश्वास केला आणि भाजपानं अकोला हे भकास केलेलं आहे. आज आमची जनता बाजाराची एवढी हाल आहे की इथं जवळपास 1,500 ते 2,000 छोटे छोटे व्यावसायिक इथं काम करतात, परंतु त्यांना एवढ्या अडचणींना साथ द्यावी लागते की इथं चालण्यासाठी रस्ता नाही. जनता बाजाराचा प्रमुख मुद्दा त्यांनी जर जवळ घेतला किंवा प्रत्येकाला जर आम्हाला जर दुकाने दिली तर विकासाच्या नावावर विकासाचं मत ते त्यांना मागण्याचा अधिकार आम्हाला अजिबात नाही. म्हणून त्यांनी आम्हाला सांगायचं आहे की आम्हाला दुकाने दिली पाहिजे. तर या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतो जनता बाजाराच्या समस्या उफाळून येत आहेत. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार अनेक वर्षापासून होतं, त्यानंतर प्रशासक आला. प्रशासक राज 5 वर्ष चाललेला आहे आणि आता परत महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास कसा असायला पाहिजे, विकासाचं मत तुमच्या दृष्टिकोनातून काय आहे? काय व्हायला पाहिजे? अकोल्याचा विकास कसा असावा? बरं, तुम्ही कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार आहात? अकोल्याचा काय मुद्दा आहे तुमचा की तुम्ही मतदान करण्यासाठी जाणार तर माझा हा मुद्दा सॉल्व्ह व्हायला पाहिजे? मतदान उसी को करना है जो जिसकी लहर है, जो चुन के आ सकता, जो काम कर सकता, उसके लिए मतदान कर सकेंगे हम। अच्छा अच्छा जो भी कैंडिडेट अच्छा रहा उसके लिए हम वोट देंगे। अच्छा। अकोला शहर की क्या समस्या है तुम्हारे दिल से? अकोला शहर की क्या है, अभी तो कुछ अभी बोल नहीं सकते। अभी सब उनके प्रचार में लगे हैं। जो भी कैंडिडेट मीटिंग करेंगे, ये उनके मीटिंग से जो बात होंगी वो सारे कैंडिडेट चुन के आएंगे। जनता की वही मांग है, जैसा जनता का जो जरूरतमंद काम है वो होना चाहिए। महानगरपालिकेमध्ये गेल्या 5 वर्षापासून प्रशासक राज सुरू आहे। हे प्रशासक राज कसं होतं आणि महानगरपालिकेमध्ये त्यांच्या समस्या सुटल्या का, शहराच्या समस्या सुटल्या का, गल्लीबोळातील समस्या सुटल्या का, हे आपण नागरिकांकडून जाणून घेऊयात। आपण बाजारामध्ये आहोत आणि बाजाराच्या काय समस्या आहेत, जनता बाजारातील काही यातर किरकोळ व्यापारी आहेत, त्यांना विचारूयात की त्यांच्या काय समस्या आहेत। सर देखो, ये जनता बाजार जो है अकोले की मुख्य बाजार पेठ है। यहाँ पे जो पिछले 10 साल से जो टैक्स लगा है वो राक्षसी टैक्स है, और प्रशासन जो है वो प्रशासन नहीं है, राक्षसी प्रशासन है। यहाँ पे व्यापारियों की, किरकोळ व्यापारियों की कोई व्यवस्था नहीं है। यहाँ पे ये देखिए कि भाई ये पिछले 5 साल से हम लोग यहाँ के रास्ते के लिए मांग कर रहे हैं। मेरे पीछे कचरा है, ये दिवाली से कचरा यहाँ से उठाया ही नहीं गया, तो ये हालत है। तो क्या है, टैक्स पूरा लिया जाता है, हमारे से वसूली पूरी होती है, लेकिन हमारे व्यवस्था कुछ ही नहीं। पूरे व्यापारी परेशान है, बीमार हो जाते हैं मच्छरों की वजह से। हाँ, तर या ठिकाणी प्रशासक राजमध्ये कचरा उचलला गेलेला नाही आहे किंवा नागरिकांच्या समस्या ज्या आहेत, रस्ते ह्या मूलभूत समस्या आहेत त्या सोडविण्यात आलेल्या नाहीत असं नागरिकांचं मत आहे।
काय तुम्ही वोटिंग करताना काय म्हणून वोटिंग करणार आहात? वोटिंग आता कसं आहे साहेब, परिस्थिती अशी आहे की इथे आता कोणाला वोट करायचं हे तर आम्ही नाही सांगू शकत. आता ते वेळेवर आम्ही ठरवू कोणाला मतदान करायचं. वेळेवर ठरवू म्हणजे तुम्हाला माहित नाही का तुमच्या म्हणजे शहराच्या काय समस्या आहेत, तुमच्या प्रभागाच्या काय समस्या आहेत, त्या आधारित तुम्ही वोटिंग करणार आहेत की वेळेवर कोणी सांगेल म्हणून वोटिंग करणार आहात? वेळेवर नाही करणार. म्हणजे कसं, पहिले तर आम्ही हे करू, ठरवून घेऊ घरातल्या घरात कोणाला करायचं. आपल्याला याच पक्षाला आणायचं त्याच पक्षाला आणायचं असं नाही. जो काम करेल त्याला समोर आणायचं आहे. अच्छा अच्छा. हा, प्रशासक राज होता आतापर्यंत, प्रशासक राज मध्ये काय काम झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं? नाही काहीच नाही झालेलं. अच्छा अच्छा. हा, तिथं बदल हवा आहे आता. बदल हवा आहे. बरोबर. तुम्ही सांगा की या ठिकाणी 5 वर्ष प्रशासक राज होतं, त्याच्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि आता भारतीय जनता पक्षाचं सरकार प्रबळ दावेदार आहे असं म्हटलं जातं. तुमचं काय मत आहे? सर प्रबळ दावेदार आहे आणि निवडून येईल तो विषय वेगळा आहे सर. आमची एकच समस्या, आम्ही नागरिक आहे सर. आता हे जे समोर दिसलं सर तुम्हाला, हे इथं पाण्याची समस्या पहा कशी आहे सर. आणि इथं मागं पहा सर, वास आहे सर. आमच्या दुकानदाराच्या कोणाला वास घ्या वाटत नाही सर. घाण पाणी आहे सर एकदम. कसं येते, कोण येते, काय कसं टाकते, काहीच नाही सर. तुम्ही एकदा तुम्ही स्वतः पहा सर कसं आहे. तर आमचं म्हणणं आहे कसं की कोण येते तो विषय वेगळा आहे सर. आमचं म्हणणं आहे की जे आलं ते आम्हाला हे अशी सुविधा द्यायला पाहिजे सर. जे सुविधा देईल त्याला आम्ही मतदान करू सर. तर या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सरकार कोणाचाही असो, फक्त जनतेला सुविधा हव्या आहेत या मुद्द्यावर या ठिकाणी मतदान होणार आहे. या ठिकाणी कौल मतदाराचा माहोल जो आहे ते पाहूयात आपण. आता पुन्हा एक नागरिक आलेले आहेत, त्यांना विचारूयात की तुम्ही ज्यावेळेस वोटिंग करणार आहात तर कोणत्या मुद्द्यावर करणार आहात? आम्ही साफसफाई जी सुविधा, मूलभूत सुविधा भेटायला पाहिजे त्याच्या विचारावर आम्ही मतदान करणार आहे. आता आमचा हा बाजाराचा भाग असल्यामुळे दिवाळीच्या आधीपासून इथं कचरा पडलेला आहे आणि हे घाण पाणी, संडासचं पाणी वाहून राहिलं. कंप्लेंट झालेला आहे पण अजूनपर्यंत याची काही तक्रारीचं दखल घेतलेली नाही गेलेली अजून. आणि सर्व घाण वास येऊन राहिला, त्यामुळे गिराईकी कमी झालेली आहे बाजारामधली. यात स्वच्छतेच्या मुद्द्यावर या ठिकाणी मतदान केलं जाणार आहे असं या ठिकाणच्या किरकोळ व्यापारी, नागरिक आणि या ठिकाणी बाजारात येणाऱ्या मतदारांचं मत आहे. आताच आपण जाणून घेतलं माहोल कोणाचा या कार्यक्रमात, कुणावर आहे विश्वास आणि कोणावर आहे जनतेचा कौल, कोणाकडे आहे जनतेचा कौल हा कार्यक्रम. कॅमेरामन संजय चक्रनारायणसह मी मधु कसबे, यूएन न्यूज साठी अकोला.